आता तुम्ही एक मोठं विधान केलं. तुम्ही म्हणालात की पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. गेल्या 4 वर्षात जे काही घडलं आणि अलीकडच्या काळात 6 खासदार आणि काल सचिन अहिर यांचा एक अनुपस्थित धक्का. आता हे आत्मचिंतन कधी केलं जाणार आहे? आणखी किती वाढ बघितली जाणार? एक लक्षात घ्या तुम्ही, 6 खासदारांपैकी 5 हे काँग्रेसमधून आले होते. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहेत, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळ्यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात. असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे, जे दुसऱ्या प्रवाहातून आले पण पक्षाबरोबर राहतात. सचिन अहिर यांच्यासारख्याला सर्व काही मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतकंच कशाला, एकनाथ शिंदेना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोधात, की आम्हाला माहिती आहे ह्या माणूस शिकणार नाही, हा माणूस राहणार नाही, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. हे जे तुम्ही विधान म्हणाला, ही ओळख चुकलेली आहे का? शिवसेना उद्धव ठाकरे किंवा हे माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची व्यक्ती मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे. नाही नाही, आपण काही लोकांना कारण नसताना थोडं अति देतो. त्याच्यामुळे इतर निष्ठावंत सुद्धा नाराज होतात. ज्यांच्यामुळे पक्ष उभा आहे, ज्यांच्यामुळे पक्ष टिकलाय, ते सर्वच पक्षातल्या गोष्टींविषयी म्हणतात. आता धनंजय मुंडेला काय कमी दिलं होतं शरद पवारांनी? अजित पवारांना काय कमी दिलं होतं? शरद पवार अजित पवार कोण होते? कर्तृत्व कर्तव्य या पुढल्या गोष्टीवर सत्ता आला होती. एकनाथ शिंदेना जर माननीय उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ अशी पद्धत दिली नसती तर कसला कर्तृत्व आणि कसल्या कर्तव्यगारी नगरसेवकच राहिले असते ना. ते धरा जो आहे मूळ त्याचा स्रोत आहे, तो पक्ष तो नेता असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे जमतील हे सगळं गोळा करताना आणि पडतील, तेव्हा त्यांना शेवटी 5 फूट जमीनच लागणार आहे. लक्षात घ्या, 2 गज जमीनच लागणार आहे. माणसाला कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. ज्याला एक कुठे थांबावं कळत नाही त्याचा अंत अत्यंत वाईट होतो. तुमच्या पक्षातून गेली कारण त्यांनी कसं विधान केलंय की साधा जो दगड उचलत नाही त्यांनी मला शिकवण्याचे मागणी करून शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले? शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहित नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले? शरद पवारांनी काय दगड मारले होते काय? आता जे गेलेत एकनाथ शिंदे किती दगड मारले? ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो. दाखवा ना, मी रोज म्हणतो दाखवा दाखवा. आंदोलनं शिवसेनेची होती, हे नेते होते. पुढे दगड मारणारे वेगळेच. दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. ते गेले नाही. दगड मारणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही मूळ पक्षामध्येच आहे. तुमच्या बरोबर गेलेले आहेत ते आर्थिक लाभासाठी गेले. इथे ज्यांनी लाभ मिळवला ते तिकडले लाभार्थी उचित आहे. हे लाभार्थी इकडून तिकडे जात आहेत. उद्या इथे लाभ मिळाल्यावर ते परत आमच्या दारामध्ये उभे राहतील. अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंनी
मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत फडणवीसांच्या बाबतीत ही काही विधानं केली पंतप्रधान पदासाठी आमचा त्यांना मराठी माणूस पाठिंबा आहे किंवा अलीकडच्या काळात झालेल्या मीटिंग आहे तर त्यावर शिंदेचं असं म्हणणं हे सगळं पुतला मावशीचं प्रेम आहे. नाही, मला माहित आहे. हा फडणवीसांना अटक करण्याचा या बघा मुळात हे बघा हे खोटं आहे. मुळात हे खोटं आहे. मुळात हे खोटं आहे पूर्णपणे. कोणी त्यांना अटक करत नाही. कोण त्यांना कशाकरता अटक करेल? असं त्यांनी काय केलं की त्यांना अटक करायचं? हा, गुन्हे आहेत त्यांनी केले. खोटे खट्टे दाखल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, आमदारांचे फोन टॅप करणं, पोलीस यंत्रणा वापरून आमदारांना धमक्या देणं, पळवणं, त्या राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मदतीनं हे गुन्हे आहेत. याचा अर्थ कोणी बरं मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असा गुन्हा करणार नाहीत. गुन्हे घडलेले आहेत त्यांच्याकडून. त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचं शिखर गाठलं होतं. त्याशिवाय काय या मुंबईमधले SRA त्यांच्याच बिल्डरला मिळत आहेत? कोणाचा पैसा कुठे गुंतलाय आणि कोणत्या मार्गाने गुंतलाय ही जर कोणाला माहिती हवी असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तर मी द्यायला तयार आहे. पण किमान नीतिमत्ता मी पाळणारा माणूस आहे हे द्यायला तयार आहे मी. कोणाचा पैसा कुठे गुंतला, कोणत्या मार्गाने आला, कुठून वळवला, कोणत्या ठेकेदाराकडून किती टक्के आले, किती हजार कोटी, किती लाख कोटी, हे मी माझ्याकडे सगळी माहिती असते. पण शेवटी मी काही नीतिमत्ता पाळतो.